येस, फर्स्ट ऑफ ऑल वेलकम. आणि आय एम शुअर बिग बॉस मराठी आपल्या दोघांचाही खूप आवडता शो आहे. आणि तू तर एक्सपर्ट आहेस आता. सो तू बघतच असशील सीझन 3. तर काय येस. कसं वाटतंय? बघतोयस, रोज फॉलो करतोयस, वेळ मिळतोय? मी ऑनेस्टली सांगू तुला, बिग बॉस मराठी हा कार्यक्रमच एक ऍडिक्शन आहे. तो शोच इतका हिट आहे ना, की एकदा का माणूस बघायला लागला की त्याचं ऍडिक्शन लागतं आणि यू कंटिन्यू वॉचिंग इट. सो अच्छा. मी सुद्धा सीझन 3 फॉलो करतोय आणि मजा येते. ह्यावेळेस त्यांनी काय काय नवीन रूल्स आणलेत, नवीन काय काय क्रिएटिव्ह थिंग्स आणलेत. सो मजा येते. पण नक्कीच मला कुठेतरी असं वाटतं ना की वाय एव्हरीबडी प्लेस फॉर द कॅमेरा. म्हणजे हम्म. सारखं मला वाटतं की यार, दे आर ट्राइंग टू इम्प्रेस, दे आर ट्राइंग टू प्ले फॉर द कॅमेरा. आणि ज्यादा ही हो रहा है अजूनही कॅमेरा के लिए, असं वाटतंय हा का? या आणि अजूनही मी तिथे एक जेन्युइन असा माणूस किंवा जेन्युइन जेंटलमॅन असं शोधतोय की कोण असेल तो. पण बघूया, जसे जसे एपिसोड होत जातील, जसे दिवस अजून पुढे जातील, कसं खेळतील बघूया. ओके. तर अर्थात बिग बॉस मराठी, बिग बॉस अनेक लोक बघत होते, पण मला असं वाटतं की बिग बॉस मराठीची आवड जी लागली मराठी प्रेक्षकांना स्पेशली, ती तुमच्या सीझनमुळे. पहिले तुम्ही होतात, म्हणजे यू आर द गिनी पिग ऑल्सो आणि द पायोनियर ऑल्सो. सगळे येस. एक्सपेरिमेंट तुमच्यावर आधी झाले. पण तुमचा सीझन इतका मनापासून एन्जॉय केला सगळ्यांनी की तेव्हापासून सगळे मला वाटतं की या वारीला आलेले. आणि आता ही सीझन 3चं यश हे फर्स्ट सीझनचं यश आहे, हे मी अगदी गॅरंटेड सांगू शकते की तुमच्यामुळे हो. ही आवड मराठी प्रेक्षकांना एस्पेशली लागली. थँक्यू. सो थँक्स टू यू. तुम्ही इतके जबरदस्त खेळला होतात. हो. मला काही प्रश्न आहेत जे सुरुवातीलाच मी विचारणार आहे की जर तू सीझन 3 मध्ये आता असतास, हा, समजा. तर माय गॉड, ओ माय गॉड. ओके. हा, तर तू टीम ए मध्ये असतास का टीम बी मध्ये गेला असतास? नाही, मी विशालच्या टीम मध्ये असतो 100%. ओ हो. ओके. वाय? हा. आय डोंट नो वेदर दे आर टीम ए और बी, पण मी विशाल, नंतर विशालची मिनल. टीम बी आहे. हा. हा, टीम बी च्या साईडने मी असतो. मला थोडं टीम ए अग्रेसिव्ह वाटतात आणि जरा शहाणे वाटतात. थोडं ओव्हर स्मार्ट वाटतात आणि आपण म्हणतो ना की दे आर प्लेइंग लाईक फॉक्स. कोल्हा कसा खेळतो ना, तसं तसं ते खेळतायत. हम्म. व्हेरी स्मार्ट. आणि आय वुड लव्ह टू बी इन टीम बी साइड. दे आर द अंडरडॉग्स. पण तू जर बघत असशील, जर ऑब्झर्व केलंस, तर सिंपथी सगळी टीम बी ला मिळतीये आणि हो. आपुलकी, प्रेक्षक प्रेम जास्ती टीम बी ला नक्कीच देणार. बिकॉज थोडं अग्रेशन टीम ए कडनं जास्ती होतंय आणि थोडं शहाणपण जास्ती होतंय का काय, असं एक समज ओव्हरऑल होतोय. सो मी विशाल, मिनल आणि आदिश जो नवीन आलाय आता वाईल्ड कार्ड म्हणून, मी त्यांच्या साईडनी आहे. पण तू त्यांच्या साईडनी का असतास? म्हणजे ते तुला मित्र म्हणून आवडले म्हणून, का तुला टीम ए कडे एक चॅलेंज म्हणून बघायला आवडलं असतं म्हणून? नाही, मला ते जेन्युइन वाटतात. टीम बी वाले खूप जेन्युइन आहेत. विशाल खूप जेन्युइन वाटतो. फेअरली खेळतात टीम बी वाले. इव्हन विकास सुद्धा फेअरली खेळतात. इथे थोडस ओव्हर स्मार्टनेस आहे. आणि ते टास्क जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. ऑफकोर्स इट्स गुड फॉर देम, गुड फॉर द शो, टिकून राहण्यासाठी चांगलं आहे. पण जसं महेश सर दर विकेंडच्या चावडीला सांगतात की पब्लिक बाहेरनं बघत असतं आणि त्यांना कळतं की काय फेअर आहे, कोण जेन्युइन आहे, हे त्यांना कळतं. सो अगदी. ऍज अन ऑडियन्स, माझी सिंपती, माझी लॉयल्टी ही टीम बी कडे आहे नक्कीच. थोडस ते ओके. टीम ए मला जरा ओव्हर स्मार्ट किंवा थोडस अतिशहाणे वाटत की वी नो इट ऑल बॉस, वी आर हिअर टू रूल, आपणच बिग बॉस आहोत. थोडीशी अशी कुठेतरी मला ती फिलिंग वाटते. आणि फेअरली खेळावं असं माझं म्हणणं आहे, जे ते टीम ए करत नाही. ओके. आणि अजून एक प्रश्न की जर तू आत्ता त्या सीझन मध्ये असतास, या 3ऱ्या सीझन मध्ये, तर टेम्पटेशन रूम मध्ये गेल्यावर तुला काय काय वागावं वाटत असतं? कारण तेव्हा तुम्ही युआर नॉट लकी की तुम्हाला ती टेम्पटेशन रूमच नव्हती. आता ते हो. टेम्पटेशन रूम पाहूनच टेम्पटेशन वाटत असेल, तर ते काय असतं? गेस.
हो, म्हणजे अनफॉर्च्युनेटली ना निलिमा, आमच्या वेळेस ना ना टेम्पटेशन रूम होती, ना वॉशिंग मशीन होतं, ना आम्हाला हो येस, वॉशिंग काहीच मशीन नव्हतं. नव्हतं यार, बाप रे. काहीच नव्हतं. आणि हे घर सुद्धा थोडस मोठं असावं आय गेस आमच्या सीझनच्या च्याहून. सो टेम्पटेशन रूम मध्ये नक्कीच ना आम्ही, माझ्यासाठी खूप कठीण ते दिवस होते, कारण की मी माझ्या 3 महिन्याच्या मुलीला मी घरी सोडून आलो होतो. सो मी टेम्पटेशन रूम मध्ये गेल्यावर बिग बॉसना नेहमीच विनंती केली असती की मला एकदा माझ्या मुलीशी व्हिडिओ कॉलवर बोलू द्या, हे मी त्यांना नक्की सांगितलं असतं. जे आणि तू कॅमेरावर सांगायचंस, अनेक वेळा तू हे हो हो कॅमेरावर जाऊन सांगायचंस हो बरेचदा. हो हो हो, तर हे मी नक्की सांगितलं असतं. आणि मी एवढं नक्की सांगितलं असतं की दर शनिवार रविवार काहीतरी छान बाहेर जाऊन खायला, असं चिकन बटर चिकन किंवा आईस्क्रीम हे सगळं पाठवा, हे नक्की मी सांगितलं असतं. ते तुझं टेम्पटेशन आहे, बटर येस चिकन पाहिजे होतं. ओके. येस येस येस. ओके. येस. आणि आता सीझन 3 ची जी मज्जा सगळी आहे ती अर्थात आता पण त्यावर येऊया. जसं तू म्हणलास की तुला टीम बी ला सपोर्ट करायला आवडलं असतं. येस काही ठिकाणी ना म्हणजे राडा व्हायलाच पाहिजे, नाही तर बिग बॉसला अर्थ नाही, पण कधी कधी जरा जास्तच राडा होतोय. एस्पेशली परवा जो स्टॅम्पचा टास्क तू पाहायला असशील, कॅप्टन्सी साठीचा जो होता, एक डर्टी गेम थोडासा पाहायला मिळाला. खूप जास्त पर्सनली पण अटॅक होत होते, म्हणजे येस. पर्सनल गोष्टींबद्दल बोललं गेलं, सगळेच हमरी तुमरीवर आले होते. तर त्या टास्क बद्दल तुझं काय मत आहे? हो, खूप छान प्रश्न, आणि मला ह्या प्रश्नावर खूप बोलायचंय. ऍक्च्युली फार वाईट वाटतं निलिमा, जेव्हा हा एक असा शो आहे ना की लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा बघितला जातो. ज्यावेळेस आता सीझन 2 मध्ये पण हे घडलं, जरा कमी असेल पण घडलं. शिव्यागाळ करणं किंवा तिथे मारामारी करणं, पर्सनल गोष्टींवरनं बोलणं, हे अवॉइडच केलं पाहिजे. दिस इज नॉट राईट, तिथे जाऊन. बिकॉज सी, ऍज बिग बॉस कंटेस्टंट्स आम्ही महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतो, त्या महाराष्ट्रीयन कल्चरला रिप्रेझेंट करतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण तुमचा शो बघतात. तिकडे तुम्ही शिव्यागाळ करता, तिकडे मारामाऱ्या होतात. आणि स्पेसिफिकली मला असं सांगावं वाटतं की जेव्हा टास्क खेळतात ना, तेव्हा ऑफकोर्स तुम्ही त्या पॅशननी खेळलं पाहिजे, पण एक भान ठेवलं पाहिजे की त्याच्यात जर भांडणं झाली तर तुमच्या समोर जे लेडीज आहेत किंवा महिला आहेत, त्यांना तुम्ही कसं ट्रीट केलं पाहिजे, त्यांच्याशी कसं बोललं पाहिजे, त्यांना शिव्या घालाव्या का, की त्यांना ढकलाढकली करावी का. पॅशननी खेळा. एक कंट्रोल्ड अग्रेशन असेल ना, तर दॅट इज अ फेअर गेम आय फील. बट आय फील कुठेतरी एक लाईन क्रॉस करतायत. आणि मी परवाच आमचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ज्याच्यात बिग बॉस हो, मराठी मी सीझन त्याबद्दल 1 चे येणारच आहे. येस, आय वॉन्ट टू नो ऑल अबाउट इट. ओ येस. तर ना आमची चर्चा होते, तर तिथे पण एक असंच एक इन जनरल असं तिथे म्हणणं पडतं की वी वोंट बी सरप्राईज की ह्या काही येत्या काळात जर तिथे आतमध्ये फिजिकल अब्युज झालं किंवा मारामाऱ्या लिटरली झाल्या, वी वोंट बी सरप्राईज. आणि हे टाळावं. ऑफकोर्स सी, इट इज बिग बॉस. इट्स फॉर ॲज अ कॉन्टेंट इट वुड सेल, बट आर वी ओनली प्लेइंग फॉर कॉन्टेंट, आर वी ओनली प्लेइंग फॉर दॅट. कारण की ना, बाहेर येऊन तुम्हाला कामं करायची आहेत, बाहेर येऊन लोकांबरोबर वावरायचंय. तुम्हाला लोकांची पसंती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही जेन्युन असाल आणि आतमध्ये डिग्निटीनी राहाल, एका रिस्पेक्टनी राहाल. सो आय फील शिव्यागाळ करणं किंवा मारामाऱ्या करणं, पर्सनल बोलणं, जे टीम ए कडनं जास्ती होतं. आणि हे मला प्रामुख्याने जाणवलेलं आहे की टीम ए इज जस्ट देअर फॉर अ वॉर. दे प्ले लाईक देर इज नो टुमॉरो. आणि आय फील की ते फेअर नाहीये. सो आय थिंक सगळ्या कॉन्टेस्टंट्सना आता मला जेव्हा बोलवतील, आय डोंट नो कधी बोलवतील, पण मला खूप इच्छा आहे की त्या घरात पुन्हा जावं. बिकॉज ते घर माझ्यासाठी खूप स्पेशल आहे निलिमा. त्या घराने मला खूप काही दिलंय. त्या घरात एक वेगळीच जादू आहे. सो मी जेव्हा जाईन तेव्हा नक्कीच त्यांना सांगेन की वी रिप्रेझेंट महाराष्ट्र. प्रत्येक माणूस आपल्याकडे एका अपेक्षेने बघतोय. सो डोंट डू पर्सनल रिमार्क्स और अब्यूज, शिव्यागाळ. आणि एक जनरल ऍटिट्यूड तू जर पाहिलास ना, आय हॅव नथिंग अगेन्स्ट जयला मी ओळखत नाही पर्सनली, पण एक जनरल ऍटिट्यूड पाहिला ना की बॉस मैं इधर आया हूं और मैं ही सबका बॉस हूं.
असं जे ऍटिट्यूड आहे ना काही लोकांचा तिथे, तो खटकतो आणि तो ऑडियन्स आपला तो हे बघत असतो की हा ऍटिट्यूड कसा आहे, कोण हंबल आहे, कोण मॉडेस्ट आहे, का कोण तिरसट आहे, ऍटिट्यूड कुणामध्ये. सो आय फील हे सगळं त्यांनी अवॉइड करावं, हे टाळावं. मला तेच वाटतं की अगदी तू करेक्टच बोलतोस. म्हणजे मला असं वाटतं की महेश मांजरेकर सर जेव्हा चावडीवर येतात तेव्हा त्यांना या सगळ्या स्पर्धकांना प्रेक्षकांची मतं कळत असतात. त्यातून त्यांनी धडा घेतला पाहिजे. आय अग्री की घरात असताना त्यांना काहीच कळत नसतं. ते पूर्ण एका झोन मध्ये आहेत तेव्हा त्यांना माहीतच नाही की प्रेक्षक काय रिॲक्ट होत आहेत. पण प्रत्येक विकेंडला त्यांना ही संधी मिळते की प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे त्यानंतर त्यांनी एक्झॅक्टली. धडा घेतला पाहिजे हो ऍटलिस्ट. हो हो, ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. येस. आणि हिंदीची कॉपी करतात असं वाटतं का रे सध्या? हो 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 हो, तिथे हम्म, चाललंय ते, तिथे हम्म, चाललंय. पण सी देर yes, आर टू स्कूल ऑफ थॉट्स निलिमा, की ये हा शोचा फॉर्मॅटच तसा आहे. हम्म, जो दिखता है ना उधर वही टिकता है. हम्म. आता मीरा गेम कसाही खेळू दे पण ती दिसतीये. हो, शी इज मी वन बाय डेफिनेटली वन मेकिंग अ येणारच मार्क. आहे. येस, वन बाय वन आपण बोलायचंच आहे येस प्रत्येकाबद्दल, येस कारण आय एम येस शुअर तुला त्या प्रत्येकाबद्दल सांगायचंच आहे. येस. तर आय थिंक ते तर हा, कॉपी म्हणजे नक्कीच हिंदीची होत आहे. होत असेल, प्रभाव असेल मे बी आपण म्हणू हो शकतो, हो, किंवा ते बघून कारण आलेले की असतात इवन हिंदी सीझन. जय आय थिंक एक हिंदी शो करून आलाय. हो, ह्यांचाच आय थिंक MTVचा कुठला शो स्प्लिट्सविला आता तो स्प्लिट्सविला स्प्लिट्सविला करून करून आलाय. आलाय. सो आय या या थिंक त्याला असं वाटतं की ते केल्यामुळे अरे मी इकडचा बॉस आहे. हम्म, आणि पण तसं नाहीये, लोकांना ते नाही आवडत. लोकांना तुम्ही ऍज अ पर्सन कसे आहात ना हेच भावतं. मी खरं सांगतो तुला, तुला मी करेक्ट. निलिमा सांगू का, मी जेव्हा बिग बॉस मराठीला हो म्हणालो होतो ना तेव्हा मला खरंच असं वाटलं होतं की मी 10 दिवसात बाहेर येईन. बिकॉज तो शो माझ्यासाठी नव्हता, तो फॉर्मॅट माझ्यासारख्या माणसासाठी नव्हता. माझा स्वभाव एकदम वेगळा आहे. मी नाही करू शकत तसं मॅनिप्युलेशन, ह्याच्याबद्दल बिच कर, त्याच्याबद्दल हे बोल, मी नाही करू शकत. पण मला माहिती नाही मी तसाच राहिलो जसा मी आहे, घरी जसा आहे नॉर्मल लाईफ मध्ये, ते लोकांना भावतं. तुम्ही किती जेन्युन आहात हे लोकांना भावतं. तुमची बॉडी किती चांगली किंवा तुम्ही किती स्मार्ट तिथे ऍटिट्यूड दाखवता हे नाही भावत लोकांना. अगदी अगदी. आता आपण वन बाय वन जाऊच या, कारण आय थिंक तुलाही खूप बोलायचं आहे त्या प्रत्येकाबद्दल. येस. तर पहिलं मीनल शाह. मीनल बद्दल काय म्हणणार? हो, मिनल ना मला जेन्युन वाटते खूप. आणि तिला ना आय थिंक आता ती कुठेतरी तिचा गेम अप करतीये, थोडीशी हम्म, आता दिसायला लागलीये. मला असं वाटत होतं की ती टीम एच्या सगळ्या लोकांना घाबरते का काय, त्यांचा धाक आहे का तिच्यावर. पण तिला फॉर्च्युनेटली विशालची साथ आहे, हम्म. सोनालीची साथ आहे. हो, सो आय थिंक ती तिचा गेम अप करेल आणि आय होप करेल, बिकॉज ती जेन्युन वाटते. आणि उगाच कोणाशी भांडण करायला जाईल किंवा काही टँट्रम्स देईल किंवा उगाच भांडण करेल अशी वाटत नाही ती. सो आय फील शी विल अप हर गेम. ओके. येस. दादूस. मला दादूस ना लॉन्च एपिसोडला इतका आवडला होता, खूपच आवडला होता. म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी एंट्री केली आणि ए आय आयलो हे व्हेरी जे स्वीट. केलं या. होतं. मला खूप आवडतात अशी माणसं जी आपल्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरातनं येतात आणि त्यांच्यात एक ना भाबडेपणा असतो, एक निरागसपणा असतो. ही इज व्हेरी क्यूट. पण जसं या. जसं मी आता बघतोय आय थिंक ही इज बीन युज्ड ॲज अ पपेट. आय थिंक टीम ए त्यांना वापरून घेतीये आणि टीम ए ला बरोबर माहितीये की हे बघ, हा माणूस काय आहे, हा कधी पण जाऊ शकतो. सो ह्याला वापरून घ्या. सो आय थिंक ते त्यांना कळत नाहीये, कारण की ते भोळे आहेत खूप, ते फार भाबडे आहेत असे. सो आय फील त्यांना हे कळलं पाहिजे, नाहीतर ते एनी मोमेंट एनी वीक ते एलिमिनेट होऊ शकतात. येस. ओके. आणि नेक्स्ट इज हे आपला विकास पाटील. येस, विकास कडनं मला खूप अपेक्षा आहेत, बिकॉज ही सीम्स अ जेंटलमॅन आतमध्ये. म्हणजे जेव्हा तो एक एपिसोड झाला, जेव्हा स्नेहा आणि गायत्रीने त्याच्यावर आळ टाकला की तू आम्हाला ढकललंस, आणि तेव्हा जेन्युनली विकासची काही चूक नव्हती. आणि
खूप चांगले चान्सेस आहेत. येस, शुड आय कंटिन्यू? या, सो आय ओके. फील विकासला खूप चांगले चान्सेस आहेत पुढपर्यंत जाण्याचे. जेन्युइन वाटतो तो ऍज अन ऑडियन्स. मी जेव्हा बाहेरनं बघतो मला जेन्युइन वाटतो. टास्क सुद्धा फेअरली खेळतो, उगाच कोणाच्या शांतपणे आद्यामध्ये खेळतोय. जाऊन. हा, शांतपणे खेळतो, भांडणं करत नाही, उगाच ऍटिट्यूड नाहीये, अति शहाणपणा दाखवत नाही. सो अशीच माणसं लोकांना आवडतात. सो आय थिंक विकास इज ऑन द राईट ट्रॅक. ओके. आणि उत्कर्ष शिंदे. ओ हो, उत्कर्ष. ही इज अ फॉक्स. फॉक्स आहे तो. फॉक्स आहे. म्हणजे जो एक टास्क होता मी पाहिला की आय थिंक ते गाडीत बसायचं होतं. गाडीत बसायचं होतं तेव्हा ज्या प्रकारे तो सगळ्यांना मॅन्युप्युलेट करत होता ना, आय सेड बॉस ये. पण ते त्यांना कळत नव्हतं कुणालाच की तो इतक्या त्याच्या बोलण्यानी, त्या गोड बोलण्यानी सगळ्यांना तो मॅनिप्युलेट करत होता की तुम्ही असं करा, केलं पाहिजे, मग तुम्ही उतरा, मग तुम्ही चढा, हे असं ही इज नुकसानही झालं आणि त्यामुळे नुकसान आणि झालं. तसंच झालं. आणि रिझल्ट काय आला की टीम याचे सगळे सेफ झाले. आय वॉज शॉक्ड की आविष्कार जेव्हा येऊन गाडीत बसला, आविष्कार उत्कर्ष ज्याप्रमाणे आविष्कारला सांगत होता की असं कर, तसं कर, आय वॉज शॉक्ड की आविष्कार एवढा निरागस, असा भोळा कसा असू शकतो की कोणीतरी तुम्हाला असं मॅनिप्युलेट करताय आणि तुम्ही होता एवढ्या इझिली. सो आय फील उत्कर्ष इज अ व्हेरी व्हेरी स्मार्ट प्लेअर आणि आय विल नॉट बी सरप्राइज इफ ही रिचेस द फिनाले. इज व्हेरी क्लेवर अशा शोला. आणि तू एकदा पाहिलंस की तो वाईटपणाही घेत नाही बघ, अजिबात घेत नाही वाईटपणा. तो दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फायर करतो. तो शिव्या नाही करत, मारामाऱ्या तो नाही करत, पण द मास्टर माइंड इज देअर. मास्टर माइंड अनेक जण म्हणतात त्याला. अक्षय वाघमारे सुद्धा म्हणला, सुरेखा कुडची सुद्धा म्हणले, या दोघांशी मी बाहेर आल्यावर बोललेली आहे. त्यांचंही हेच म्हणणं होतं की उत्कर्ष खूप बुद्धीने खेळतोय, फक्त ती अतिबुद्धी कधी कधी मातीही खाऊ शकते. सो ही हॅज टू बी हँडल्ड ऑल्सो. नंतर मीरा जगन्नाथ, युअर फेवरेट मे बी. मीरा खूप छान खेळते बिकॉज शी नोज द गेम. जसं सीझन 1 मध्ये आम्ही मेघाला चिडवायचो की मेघा तू सगळं बघून आलेली आहेस, मेघाला सगळं माहितीये. मेघाला सगळं माहितीये. सो आय थिंक मीरानी सीझन 1-2 नंतर हिंदी बिग बॉस सगळं फॉलो केलेलं आहे. तिने सगळं ते बघून आलेली आहे. काय नाही करायचं आतमध्ये हे तिला माहितीये, काय केलं तर आपण नोटीस होऊ हेही तिला माहितीये. सो मीरा, बाहेर पॉझिटिव्ह नेगेटिव्ह जे काही असेल, पण यू आर डेफिनेटली सीन इन द शो. यू आर डेफिनेटली मेकिंग अ मार्क इन द शो. सो आय विश यू ऑल द बेस्ट. ती माझी चांगली मैत्रीण आहे. सो कसं खेळतीये, कदाचित तिच्या खेळण्यावर मला एक आक्षेप असेल किंवा मला ते कदाचित पटणार नाही, पण आय थिंक या शोची रिक्वायरमेंट जशी आहे की you have to be sometimes a bit smart. So I feel she's definitely been seen आणि she's making a mark. येस. ओके. मीरा नंतर गायत्रीचंच नाव येतं, कारण तर गायत्री दातार बद्दल काय म्हणणं आहे? Yes, I just feel that she's playing under the shadow of Meera. थोडंसं मला वाटतं की तिच्यात पोटेन्शियल नक्कीच आहे, पण आय थिंक तिला असं वाटतंय की मी ह्या ग्रुपमध्ये जर राहिले तर मी टिकून राहीन, असा समज आहे तिला. जे जय आणि मीरा, जेवढं मी ऑब्झर्व केलंय, जय आणि मीरा आर हिअर टू विन द शो. दे आर नॉट हिअर टू मेक फ्रेंड्स. हे गायत्रीनी समजावं. हे गायत्रीला एक मेसेज आहे माझा की नोबडी इज हिअर टू मेक फ्रेंड्स. सो यू बेटर बक अप, अदरवाइज कधी तेच तुला नॉमिनेट करतील. तू लिहून घे निलिमा की तिला जर ह्या दोघांपैकी कोणी नॉमिनेट नाही केलं ना, मी माझं नाव चेंज करीन. लेट्स वेट अँड वॉच. येस, ऑफकोर्स एक्साइटमेंट आहेच. तर तू हे सांगितलं हे लक्षात राहणार आहे माझ्या बघताना. येस. नेक्स्ट इज जय दुधाणे. आय फील थोडं त्याचा राग तर कंट्रोल झालाच पाहिजे, कारण की येस ही हॅज अ फॅन्टॅस्टिक बॉडी,
खूपच छान फिजिक आहे त्याची. ही इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह अमॉंगस्ट लाईक लेडीज वुड लव्ह हिम. बट येस, तो राग, तो ऍटिट्यूड इथे नाही चालणार. कारण की जे लहान मुलं बघतायत शो, जे आया, काकू, मावश्या हे सगळे जे शो बघतायत, त्यांना तो राग आणि तो ऍटिट्यूड आवडणार नाही अजिबात. सो लवकरात लवकर त्यांनी त्याच्या रागावर ताबा आणावा की, आणि थोडा ऍटिट्यूड चेंज करावा. बिकॉज यू आर नॉट द बिग बॉस देअर. बिग बॉस आहे, कोणी तिथे बिग बॉस नाहीये. सो हे त्यांनी जर ध्यानात ठेवलं की जरा हंबलनेस आणलं त्याच्या स्वभावात ना, तर आय ऑल्सो फील दॅट ही इज अ स्ट्रॉंग कंटेस्टंट आणि तो जाईल पुढपर्यंत. बिकॉज टास्क तो मस्तच खेळतो आणि डोक्याने पण हुशार आहे. सो त्यांनी जर राग कमी केला आणि जर ऍटिट्यूड कमी केला स्वतःचा आणि माऱ्या तिकडे नाही केल्या, तर आय थिंक महाराष्ट्राचा ऑडियन्स त्याला पसंती देऊ शकतो. ओके, नेक्स्ट इज आदिश वैद्य. लेट आया पर क्या आया. हा नाही, असं करेक्ट कंटेस्टंट बिग बॉसने पाठवलेला आहे. त्यांना टीम ए ला नडायला करेक्ट कंटेस्टंट पाठवलेला आहे. वाईट काढायची फार लवकर झाली असं नाही वाटत का इकडे? तुमच्या सीझनला फार उशिरा झाली होती. हो, पण आय थिंक ती गरजेची होती. बिकॉज आय थिंक टीम ए बी वर खूपच डॉमिनेट करत होते आणि आय थिंक टीम बी फारच खचत जात होती. सो आय फील आदेश आल्यामुळे एक ऍट द राईट टाइम आलाय ऍट द राईट टाइम. तो बरोबर लढला जयला, जेव्हा तो पहारेकरीचा टास्क होता. करेक्ट लढला आणि त्याची चूक नव्हती. त्यांनी रिक्वेस्टच केली होती, त्याची चूक नव्हती. करेक्ट कंटेस्टंट आहे. मला त्याच्यात पण खूप पोटेन्शियल दिसतं. आय थिंक आदिश वैद्य ही टीम बी ची पॉवर बँक बनून आलेला आहे. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. सो आय फील इवन आदिश हॅज अ गुड चान्स ऑफ गोइंग अहेड. ओके, या नंतर नेक्स्ट इज आविष्कार दारवेकर. काय वाटतं, तो किती टिकेल? काय वाटतं? नाही, मला वाटतं तो खूप दबून खेळतोय आणि नाही त्याचा खेळ दिसला मला. आय फील त्याला एवढ्या वेळा महेश सरांनी सांगितलंय की आविष्कार तू खेळ यार, स्वतःचा खेळ कर तिथे, काहीतरी तुझं म्हणणं मांड, बट एव्हरी टाइम आय सी हिम मला असं वाटतं यार, नाही यार आविष्कार दादा काहीतरी करा यार. पण नसीब लेके आया वो. अजून आहे घरात. आठवड्यात सेफ पण झालाय. हो, ऍक्च्युली नॉमिनेटच झालेला नाहीये. सो पण अजून एक गोष्ट, उत्कर्षनी आय गेस, उत्कर्ष किंवा जयनी आविष्कारला सेव्ह केलं कालच्या उत्कर्षनी मीराला सेव्ह केला. आय थिंक मग जयनी आविष्कारला केलं का कोणीतरी आविष्कारला केलं मी तेव्हाच म्हणालो की ह्यांना माहितीये की आविष्कार वीक कंटेस्टंट आहे, तो तर तसाही जाणार आहे. स्ट्रॉंग लोक आधी जाऊ देत बाहेर, वीक लोक तसेही जातील. सो हे बरोबर हे डोक्याने खेळणारी माणसं आहेत ना, आणि ते आविष्कारला कळत नाहीये. ही हॅज टू प्ले नाव. आणि ह्या चावडीला मला वाटतं महेश सर त्याची केस घेणार आहे, ती शाळा घेणार आहेत त्याची. बिकॉज आय डोंट सी हिम परफॉर्मिंग. निदर त्याचं काही म्हणणं असतं, काही स्टँड असतो. ही इज जस्ट आय थिंक गोइंग देअर ॲज अ लाईक अ पेड हॉलिडे. अनेक जण म्हणतात तसं, ट्रोलिंग असं होतंय. ओके, नेक्स्ट इज कोल्हापूरची सोनाली पाटील. छान आहे ती मुलगी, ज्या शहरात आहे तशीच आहे आणि छान आहे. आणि आय थिंक विशालला आणि मिनलला छान साथ देते ती. आणि हे तिघ जण ना निलिमा, हे जेन्युइन वाटतायत तिघ जण. हे तू जरी बघ, मिनल, सोनाली किंवा विशाल हे तिघ जरी नॉमिनेशन मध्ये आले ना, तरी त्यांना 100% ऑडियन्स वाचवणार. त्यांना नाही एलिमिनेट करणार. बिकॉज दिसतंय बाहेरून की हे जेन्युइन आहेत, छान खेळतात. त्यांचं जे संभाषण होतं, जे बोलतात, एक असं वाटतं की अरे हा आपला माणूस आहे, ही आपली मुलगी आहे, असं वाटतं त्यांच्याकडे बघून. सो आय फील ती पण जाईल, पुढपर्यंत जाईल ती. ओके, नेक्स्ट इज स्नेहा वाघ. मला स्नेहा पर्सनली खूप आवडते ग. हा मेसेज तिला मी पोहोचवणार आहे. तुझी मैत्रीण पण आहे ती? मैत्रीण आहे का जस्ट तुम्ही ओळखता? येस, आम्ही 1-2 शोज एकत्र केलेत खूप वर्षांआधी. आणि
आय थिंक ती खूप सुंदर आहे, मला खूप आवडते ती पर्सनली. पण तिला एक नक्की सांगावं असं वाटेल की तिचा कोणीतरी किंवा जय फॉर दॅट मॅटर वापर करून घेतोय का, थोडस फ्लर्ट करून म्हण किंवा थोडस एक अशा हिंट्स देऊन थोडस तिला तो फितवतोय का, किंवा थोडस असं ती साईड ट्रॅक होईल, डेविएट होईल माइंड तिचा, असं काहीतरी वागतोय. सो आय फील तिने जरा अलर्ट राहणं गरजेचं आहे आता, बिकॉज तिथे मी जसं इंडिव्हिज्युअल म्हणालो ना, खेळलं पाहिजे, इंडिव्हिज्युअल येस खेळलं येस पाहिजे. येस, बिकॉज जय, मीरा आणि उत्कर्ष हे तिथे मैत्री करायला आलेले नाहीयेत, हे तिथे बिग बॉस जिंकण्यासाठी आलेले आहेत. सो हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं, कोणी तिथे मित्र नसतं आतमध्ये. ओके. आणि लास्ट, ज्याला बरेच प्रेक्षक फार चांगला कौल देत आहेत, तो म्हणजे विशाल निकम. येस 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 येस, जेन्युइन मॅन, चांगला वाटतो मुलगा. आता यु नो अशाच लोकांना ना पसंती मिळते निलिमा, आय फील, बिकॉज तो कधी उगाच जाऊन भांडत नाही, ऍटिट्यूड अजिबात नाहीये, हंबल माणूस आहे. लेडीजशी किंवा मुलींशी सुद्धा तो एका एका रिस्पेक्टनी वागतो, डिग्निटीनी वागतो. आय फील अशीच माणसं लोकांना आवडतात. आणि आय थिंक विशाल, माझं वोट नेहमी तुला असेल, कारण की मी जसं म्हणालो, आपण हिंदी बिग बॉसला रिप्रेझेंट नाही करत, आपण महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतो. काहीही झालं तरी महाराष्ट्रीयन ऑडियन्सची मेंटॅलिटी वेगळी असते, एक त्यांची मानसिकता काही गोष्टी ऍक्सेप्ट करण्याची नसते. सो आय थिंक विशाल करेक्ट खेळतोय आणि असाच खेळत राहा, करेक्ट स्टँड घेत जा. जेव्हा जेव्हा तुला अपोज केलं जाईल तेव्हा स्टँड घेतोच तू. छान खेळतोयस, असाच खेळ, तू खरंच पुढपर्यंत जावं अशी माझी इच्छा आहे. नक्कीच. आणि अर्थात अजून सरप्राइजेस पण मिळतीलच, कारण अजून वाईल्ड कार्ड एंट्री सुद्धा होतीलच. सो बघूया गेम किती चेंज होईल, यू नेव्हर नो. मे बी आपण 2 आठवड्यांनी पुन्हा लाईव्ह करू आणि तेव्हा आपल्याकडे बरंच वेगळं काही बोलायला असेल. सो या, आणि तेव्हाही तुला वेळ मिळाला तर नक्की आपण पुन्हा लाईव्ह करणार आहोत. नक्कीच नक्कीच नक्कीच. ऑफकोर्स. वा, तू सगळ्यांबद्दल इतकं ऑनेस्टली सांगितलंयस पुष्कर, म्हणजे इतकी तुझी ऑनेस्टली मतं तू आता दिलेली आहेस, लाईव्ह मध्ये शेअर केलीस, त्याबद्दल खरंच एकतर खूप थँक्स की तू खूप ऑनेस्टली बोलतोस आणि जे वाटतंय ते बोलतोयस आता. सो वा, फारच मी आता मला शिकलोय निलिमा, मी आता एवढे वर्ष इंडस्ट्रीमध्ये राहून ना, आता जरा मी स्पष्ट बोलायला शिकलोय. ह्याचं क्रेडिट मी माझ्या काका अनंत जोगांना देईन, त्यांच्याकडनं मी एक शिकलोय की स्पष्ट वक्तेपणा माणसामध्ये असावा आणि स्पष्ट बोलावं, पुढे काही होऊ दे. वा, क्या बात आहे. येस, दॅट्स द बेस्ट क्वालिटी इन फॅक्ट, आणि फार कमी कलाकारांमध्ये ती असते. सो या. आणि पुष्कर, तुझं आता काय चाललंय सध्या? तू खूप बिझी आहेस, काय शूट्स मध्ये आहेस? जरा सांग आम्हाला, तुझे फॅन्स इकडे सगळे जमलेले आहेत, त्यांना सांग काय सरप्राईज आहे, आता कुठल्या रोल मध्ये तुला बघायला मिळणार आहे आम्हाला? नक्कीच. मी ह्या वर्षी माझी एक फिल्म रिलीज झाली OTT-वर, अमेझॉनवर, वेल डन बेबी, जी बऱ्याच लोकांना माहिती असेल. सो त्यानंतर मी अजून 2 फिल्म्स मी कम्प्लीट केल्या. एक फिल्म आहे, त्याचं नाव आहे अदृश्य. त्याच्यामध्ये मी आहे, मंजिरी फडणीस इज माय हिरोईन इन द फिल्म. आणि त्या फिल्मचं वैशिष्ट्य हे आहे की त्याच्यामध्ये रितेश देशमुख सुद्धा एका रोलमध्ये आहेत. सो त्यांच्याबरोबर सुद्धा खूप काम करणं एक मस्त अनुभव होता. आणि कोणी डिरेक्ट केलेली आहे? येस, ती डिरेक्ट केली आहे, सिनियर कॅमेरामॅन आहेत हे कबीर लाल नावाचे, ज्यांनी सुभाष घाईंचे ऑलमोस्ट सगळे फिल्म्स केल्या, आणि अजय सिंग नावाचे निर्माते आहेत. सो ही फिल्म सुद्धा आय थिंक की ह्या वर्षी रिलीज होईल किंवा मग अर्ली नेक्स्ट इयर रिलीज होईल. त्यानंतर अजून एक मी फिल्म जी कम्प्लीट केली, जस्ट रिसेंटली कम्प्लीट केली, येस येस येस, दॅट इज अ मल्टी स्टारर फिल्म इन मराठी. मला एका माणसाबरोबर काम करायची खूप इच्छा होती आणि बरेच वर्ष आम्ही बोलत होतो की मला तुमच्यावर काम करायचंय. सो एक दिवस अचानक त्या माणसाचा मला फोन आला आणि मला म्हणाले की पुष्कर, मी ही फिल्म करतोय आणि आय वुड लव्ह की तू ह्या फिल्मचा एक पार्ट व्हावास. तर मी म्हणलं, दादा तुम्ही जे बोलाल ते मी करीन. दादा कोण आहेत सांगा लगेच. ते दादा आहेत सगळ्यांचे महाराष्ट्राचे लाडके, संजय जाधव सर. सो संजय जाधव सरांची मी फिल्म आता जस्ट कम्प्लीट केली. त्या फिल्मचं नाव आहे तमाशा लाईव्ह. येस, आणि त्याच्यामध्ये एक मल्टी स्टारर आहेत,
ज्यांनी 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 रिव्हील केलंय त्यांची नावं तर मी घेऊच शकतो. सोनाली कुलकर्णी आहे त्या फिल्म मध्ये, सचित पाटील आहे, हेमांगी कवी आहे, आता हे मी तुझ्या माध्यमातून सांगतो, सिद्धार्थ जाधव आहे, भरत जाधव आहेत, मी आहे. सो इट्स लाईक मल्टी स्टार कास्ट. आणि इट वॉज अ पिकनिक ऑन सेट मिलिमा, ऑनेस्टली. म्हणजे प्रत्येक दिवशी असं वाटायचं ना की चला यार आज शूटिंग करते, आज जाऊया सेटवर. कारण की संजय जाधवांचं सेट आहे ना, हे म्हणजे पिकनिकच आहे. आणि आम्ही शूटिंगच्या आधी 10 दिवस वर्कशॉप केले सगळ्यांनी. आणि यू वोंट बिलीव्ह, एव्हरी सिनियर ऍक्टर राईट फ्रॉम भरत सर टू सिद्ध्या टू सोनाली, एव्हरीबडी त्या वर्कशॉपला यायचे. तिथे एकमेकांचे आम्ही डायलॉग्स बोलायचो, एकमेकांना आम्ही हेल्प करायचो. दॅट्स द बॉन्डिंग वी डिड. इतकं छान बॉन्डिंग झालं, फिल्म खूप छान झाली. आणि आय थिंक ही पुढच्या वर्षाची खूप छान मोठी फिल्म होईल. आय वॉज व्हेरी लकी टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म. याच्यामध्ये तुम्हाला पुष्कर जोग ऍज अ डान्सर सुद्धा ह्याच्यामध्ये बघायला मिळेल. मी बरेच वर्ष केलं नाहीये. आफ्टर जबरदस्त मी असं डान्स ओरिएंटेड काही मी केलं नव्हतं. दिस इज नॉट अ डान्स ओरिएंटेड फिल्म, बट त्याच्याबद्दल मी नाही सांगू शकत. पण इट्स लाईक अ मी त्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे आम्हाला. येस ऍब्सोल्युटली. सो ह्या 2 फिल्म्स मी कम्प्लीट केल्या. आणि डिसेंबर मध्ये, आणि ही थिएटर मध्ये रिलीज होईल, ही थिएटर मध्ये रिलीज होणार आहे का OTT वर येणार? आय थिंक तमाशा लाईव्ह इज मेड फॉर थिएटर्स. कारण की एवढी छान स्क्रिप्ट आहे आणि ज्या पद्धतीने संजय जाधवांनी ती शूट केली आहे, एवढं ग्रँजर, एवढं स्टारकास्ट, भव्य दिव्य असं त्यांनी ज्या प्रकारे शूट केलंय ना, आय थिंक हे थिएटरसाठीच आहे फिल्म. ही OTT वर मजा नाही येणार त्याची. करेक्ट आहे. मोठ्या पडद्यावर बघूया आपण. वाव, वेटिंग, रिअली वेटिंग. आणि तू काहीतरी अजून सांगवतास? मी अजून एक फिल्म आता मी साईन केली आहे, ती डिसेंबर महिन्यात ऑन फ्लोर जाते. आणि त्या फिल्म मध्ये सुद्धा माझ्यासोबत सोनाली कुलकर्णी आहे. सो इट्स अ हॅट्रिक विथ सोनाली कुलकर्णी नाव. ही माझी 3री फिल्म असेल सोनाली बरोबर. सो ती फिल्म मी को प्रोड्यूस करतोय आनंद पंडित सरांबरोबर, ज्यांनी TNT प्रोड्यूस केला, वेल डन बेबी प्रोड्यूस केला. सो ही फिल्म सुद्धा आम्ही स्कॉटलंड मध्ये शूट करतोय. भारतात तू करतच नाही शूट, तू भारतात वगैरे शूट करतच नाही, तू बाहेरच करतोस. दॅट्स अ कॉम्प्लिमेंट. पण ऑफकोर्स छान वाटतं त्या ग्रँड लोकेशन्स वर तुला बघायला. आणि आय ऑलवेज फेल्ट की वी शुड गो अब्रॉड, शूट फिल्म्स, मराठी शुड गो ग्लोबल. आणि म्हणून ही फिल्म आम्ही स्कॉटलंड मध्ये करतोय. सो आय एम व्हेरी एक्साइटेड. सो ही पण फिल्म आहे. सो अशा ह्या 3 फिल्म्स आहेत आणि रेस्ट इज गोइंग ऑन, गॉड्स ग्रेस. वाह, तो इतना बड़ा है ना अब क्या मतलब, नेक्स्ट ईयर तो पैक हो गया मतलब. येस थँक्यू सो मच. क्या बात आहे यार, किती छान वाटतं. इतक्या एक्साइटिंग प्रोजेक्ट्स मध्ये आम्ही तुला पाहणार आहोत. या सगळ्यासाठी शुभेच्छा नेहमीच असणार आहेत आणि त्याबद्दल तेव्हा पुन्हा बोलणारच आहोत आपण ऑफकोर्स. पण आता काय वाटतं, कारण आता तुला अनलॉक होतंय सगळं, थिएटर्स ओपन होत आहेत फायनली, लिटरली क्रॉसिंग फिंगर्स की ते आता ओपनच राहू देत. आणि आता आपल्याला मराठी सिनेमासाठी सुद्धा ही मोठी गोष्ट असणार आहे. हिंदीसाठी तर ते वाटच बघत होते, पण ऑफकोर्स मराठी सिनेमासाठी हे खूप महत्वाचं असणार आहे. सो आता प्रेक्षकांना काय सांगशील, कारण बरेच जण आता तुला बघताय तिकडे, सो त्यांना काय सांगशील? येस, जा आता थिएटर मध्ये. आय फील ना, हा एक खूप पुन्हा एकदा हा एक खूप मोठा स्ट्रगल असणार आहे मराठी निर्मात्यांसाठी. आणि हे मी नेहमीच बोलतो आणि हे स्पष्टच बोलतो की मराठी प्रेक्षक जोपर्यंत मराठी फिल्म्स थिएटरमध्ये जाऊन बघणार नाहीत, तोपर्यंत मराठी सिनेमांचं काही होणार नाही. हे मी तुझ्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की जो आता तुम्ही साऊथचा सिनेमा बघा, दे आर व्हेरी लॉयल टू देअर फिल्म्स. ते हिंदी जरी आली तरी ते जाऊन रजनीकांतचीच फिल्म बघतील, ते जाऊन अल्लू अर्जुनचीच फिल्म बघतील. इथे तसं का होत नाही? त्यामुळे निर्मात्यांसाठी हा एक खूप पुन्हा एकदा स्ट्रगल आहे. याचं कारण सांगतो. आता थिएटर्स उघडले की हिंदींनी सगळे त्यांचे रिलीज डेट्स अनाऊन्स करून टाकले की आम्ही ह्या दिवशी येणार. आणि मग मराठी प्रोड्युसर्स मध्ये ती युनिटी आहे का की एकमेकांना फोन करून विचारतील की हा तू या दिवशी येतोयस, मग मी कधी येऊ? मी क्लॅश करणार नाही तुझ्या फिल्मला.
मग तसंच होणार की 4 मराठी फिल्म एका शुक्रवारी, आणि मग काही कलेक्शन नाही, शो कॅन्सल, एकतर शोच मिळत नाहीत. बरोबर. त्यामुळे हे माझं स्पष्ट मत आहे निलिमा, म्हणजे आय डोंट नो यु नो हे माझं. नाही पण हे फार महत्वाचं आहे तू आता बोलतोयस ते. या हो, बिकॉज नाहीतर काहीच होणार नाही. आपण मला असं वाटतं की आता इंटरव्ह्यू आपण करत धडा राहू. घेतला पाहिजे. आता धडा घेतला पाहिजे. लॉकडाऊन नंतर जेव्हा हे आणि सगळं ओपन होतंय तेव्हा आधीच्या चुका आता टाळल्या पाहिजेत. म्हणजे क्लॅशेस आता 2-3 फिल्म्स पुन्हा येणार मराठी, एकतर शो मिळणार नाहीत. हिंदी निर्माते तर असे हंगरी होते की आम्ही कधी आमची फिल्म लावतोय थिएटरमध्ये. आणि आता इव्हन सूर्यवंशी येते, 4-4 हजार स्क्रीन्स ते घेणार, 20-20 शो दिवसाला घेणार. मग तिथे मराठी कुठे लावणार आम्ही? त्याच्यामध्ये बरोबर 3-3 मराठी फिल्म झाले, मग कलेक्शन काय होणार? बरोबर. त्यामुळे आय फील मराठी प्रेक्षक जोपर्यंत जात नाही ना थिएटरमध्ये बघायला, तोपर्यंत नाही होणार ते. आणि आपण किती इंटरव्ह्यूज केले, किती OTT रिलीज केले, तरी ते मार्केट का नाही वाढत? बिकॉज वी हॅव नॉट क्रिएटेड स्टार्स. बिकॉज ही माझे म्हणजे 10 वर्षाची माझी खंत आहे ही, की ते स्टारडम, ते म्हणावं ते बॉक्स ऑफिस जे असतं ते आपण का नाही क्रिएट करू शकलो? बिकॉज समवेअर डाऊन द लाईन आय फील की युनिटी कमी पडते. आणि आय डोंट नो वेदर आय शुड से दिस, पण कुठेतरी ना मला असं वाटतं निलिमा, की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खाली ओढतो, असं मला प्रामाणिकपणे मला वाटतं. हे माझं मत आहे. सो आय डोंट नो निलिमा, ऑनेस्टली पुन्हा एकदा तो स्ट्रगल होणारच आहे थिएटर्सचा. थिएटर मिळवा, शोज मिळवा, मग परत आपण पॉलिटिकल पार्टीज कडे जातो की प्लीज आम्हाला मदत करा, आणि ते मदत करतात सुद्धा. पण हे कधी बदलणार ना, आय डोंट नो निलिमा ऑनेस्टली. त्यामुळे ऍज अन ऍक्टर और रादर ऍज अ प्रोड्युसर मला ते मोटिवेशन नाही मिळत की चल यार मैं भी 10 करोड की पिक्चर बनाता हूं, चलो. आता विजन असतं निलिमा, मला पण वाटतं कुठेतरी की यार मराठीमध्ये एक बाहुबली बनावी, मलाही वाटतं. पण त्याचं बजेट, त्याचं रिकव्हरी, तेवढं ऑडियन्स जाणार का बघायला, तेवढे शोज मिळणार का? सो बेसिकली स्ट्रगल आहे निलिमा, ऑनेस्टली. हे माझं मत आहे. सो आय डोंट नो, मे बी पीपल वुड डिसअग्री, माझ्या मताशी सहमत नसतील काही लोक, दॅट्स फाईन. बट मी माझं मत तुला सांगितलं. अगदी अगदी. आणि फार महत्वाचं हे तू बोललास आता. आणि यातून खरंच धडा घेतला पाहिजे. आणि मराठी प्रेक्षकांनीच मराठी सिनेमाला साथ नाही दिली तर कसं व्हायचं? हो, त्यामुळे प्लीज. नाही देत निलिमा. मला ते जाणवलं आता. आणि अजून एक प्रॉब्लेम काय झालाय सांगू, या 2 वर्षात महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकांना OTTची सवय झाली आहे. आता मोबाईलवर पण तुम्ही जर ऍप्स डाउनलोड केले तर मोबाईलवर तुम्ही कुठेही असतं ते फिल्म बघू शकता. सो ती सवय एवढी झाली आहे लोकांना की अरे यार आता थिएटरमध्ये कशाला जायचं, ही OTTला येईलच आता. आणि मराठी, त्यातून मराठी येते, मराठीसाठी कशाला जायचं? मग हिंदीसाठी मोठ्या बिग तिकीट फिल्म्स जे आहेत तेच लोक जाणार बघायला, आणि मराठी थिएटरमध्ये येणारच नाहीत प्रेक्षक मग. सो माझं हे प्रत्येक मराठी माणसाला आव्हान आहे आणि एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की तुम्ही जोपर्यंत मराठी निर्मात्याला किंवा मराठी सिनेमांना प्रोत्साहन देणार नाही तोपर्यंत बॉक्स ऑफिसवर काही मराठी चित्रपटांचं काही घडणार नाही. आणि इट इज अ सॅड स्टेट ऑफ अफेअर. ते कंटिन्यू राहील, स्ट्रगल कंटिन्यू राहील. खरंच आहे. आणि त्यामुळे आपण मराठी सिनेमाला, आपल्याच मराठी सिनेमाला साथ देऊया आणि जरा जास्त प्रेम करूया तिकडे जाऊन, पाहून, सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहून. येस, थँक्यू. आणि बॅक टू बिग बॉस मराठी अगेन. आय स्टील हॅव सम क्वेश्चन्स. ओके, या आहे आपल्याकडे थोडा वेळ अजून. या नो प्रॉब्लेम. सो तर आता बिग बॉस मराठीच्या घरात तू जेव्हा जाशील, ऑफकोर्स आम्ही त्याची वाट बघूच. तुला काय करायला आवडेल? म्हणजे काय तुझी इच्छा, काय तिकडे जाऊन काय करायचंय? किंवा एखादा गेम खेळशील का काय? काय तुझी इच्छा काय? अशी म्हणजे बाकी जे होईल ते होईल, पण तेरी ख्वाहिश क्या? आधी तर मी महेश सरांना भेटीन आणि त्यांना एक घट्ट मिठी मारीन की आता ज्या फेज मधनं ते चाललेत आता हेल्थ वाईज, आणि ज्या स्पिरिटनी ते हा कार्यक्रम होस्ट करतायत, सलाम आहे महेश सरांना. खरंच सलाम आहे, खरंच सलाम आहे. आणि मी
त्यांच्या बरोबर आता बिग बॉस सुरू होण्याच्या आधी आमची एक फिल्म सुरू होणार होती, पण ती काही कारणांमुळे पुढे गेली, पोस्टपोन झाली. त्यांच्यासोबत सुद्धा एक मी फिल्म करतोय, पण ती पुढच्या वर्षी स्टार्ट होईल. सो मी त्यांच्या बरंच टचमध्ये होतो, त्यांना भेटत होतो. आणि निलिमा, मी असा माणूस नाही पाहिला की जर तुम्ही काही हेल्थ च्या कंडिशन मधनं जात असाल तेव्हा सुद्धा त्या माणसाची जी पॉझिटिव्हिटी होती, जी एनर्जी होती ना, ती अगदी वाखण्याजोगी होती. म्हणजे इट वॉज इनक्रेडिबल टू सी अ मॅन सो पॉझिटिव्ह इन लाईफ, सो एनर्जेटिक स्टील. आणि मी त्यांना कमाल म्हणलो, सर इच्छाशक्ती, कमाल हे विल तुम्हीच पॉवर. करू शकता. आणि मी जर गेलो बिग बॉसच्या घरात तर त्यांना घट्ट मिठी मारेन, सांगेन की सर तुमच्याशिवाय बिग बॉस मराठी कोणी दुसरं होस्ट करू शकणार नाही, आणि यू आर द बिग बॉस. सो एकतर मी ते करीन. सेकंडली मी घरात जाईन आणि मला स्नेहाला सांगायला आवडेल की स्नेहा, यू आर ब्युटिफुल अँड आय लाईक यू, यू आर व्हेरी प्रिटी. आणि यार विशाल आणि मिनलला मला कॉंग्रॅच्युलेट करायला आवडेल की यू हॅव रिअली प्लेड वेल, आणि असेच खेळत राहा. अँड आणि काय मजा मजा घरी, तिथे घरी गेल्यावर तो इट्स लाईक माय होम, लाईक इट्स नॉस्टॅल्जिया. बॅक टू होम, बॅक टू होम वाला फिलिंग आएगा. पण खरं सांगू निलिमा की त्या घरात खूप काहीतरी वेगळं असं एक दैवी शक्ती आहे, एक जादू आहे त्या घरात. आणि ती जो तिथे माणूस राहतो ना, जो ते अनुभवतो त्यालाच ती कळते. मी तिथे 100 दिवस राहिलोय, त्यामुळे मला माहितीये की दॅट हाऊस गिव्स यू एव्हरीथिंग. मला बिग बॉसने जे दिलं, ते आय विल नेव्हर फॉरगेट इट. आणि ते माझ्यासाठी इट्स लाईक अ होम फॉर मी. सो आय वुड लव्ह टू गो बॅक टू माय होम. जेव्हा किंवा चॅनलवाले किंवा प्रोडक्शनवाले मला बोलवतील, आय विल डेफिनेटली गो. ऑफकोर्स मी त्याबद्दल बोलणारच आहे. बिग बॉस आम्ही असं ऍज अ रिपोर्टर आम्हाला असं एक एक दिवस म्हणजे काही तास दिवसातले एक 7-8 तास वगैरे आम्ही त्या घरात घालवले, तेव्हा सुद्धा आम्हाला वाटतं की यार नाही बाहेर यायचं, राहू दे जरा थोड्या वेळ. तर तुम्ही तर तू तर 100 दिवस राहिलेला आहे, 100 दिवस राहिलेला माणूस आहेस तू. सो आय नो. आय स्वेअर काय फिलिंग असेल ते हे कळूच शकतं. फारच ग्रेट आहे ते फिलिंग. आणि नॉस्टॅल्जिक येस. अर्थातच तू होशील तिकडे जाऊन. सो एव्हरी सीझन जातच राहा. हेही नक्की. नक्कीच येस. नक्कीच. आणि अर्थात आता एक शेवटी अगदी जाता जाता हा प्रश्न म्हणजे कसं आहे ना पुष्कर, तुझ्याकडे पाहून, तुझी बिग बॉसची जर्नी पाहून या नव्या कलाकारांना उमेद मिळाली की ओके, बिग बॉस मराठी कॅन चेंज लाईफ इन अ पॉझिटिव्ह वे, येस येस. करिअर वाईज. आय एम हो टेलिंग. हो. येस येस. तू अनेकांना ती उमेद दिलीस. त्या प्रकारे तुझा ग्राफ 90 डिग्री पूर्ण चेंज झाला. सो येस, टेल अस अबाउट इट येस. की कसा तो चेंज होत झाला. हो निलिमा, ऑनेस्टली सांगू का, मी एक आणि त्या आधी आणि नंतरच ऑफकोर्स मला हो ऐकायचं. हो, मी जेव्हा जबरदस्त केली होती ना 2007 साली, तेव्हा तेव्हा मला वाटलं की अरे सुपर हिरो फिल्म आहे. ऑफकोर्स ती फिल्म गाजली खूप आणि त्याचं खूप नाव झालं त्या फिल्मचं. पण मला असं वाटलं तेव्हा की अरे मला तर आता ऑफर्स मिळतील, आय विल बी अ स्टार, आणि मला खूप ऑफर्स मिळतील. सरप्राइझिंगली मी 1 वर्ष घरी बसून होतो आफ्टर जबरदस्त. त्याच्यानंतर मी संजय दत्त बरोबर EMI केली, मग नच बलिये जिंकलो, काही फिल्म्स केल्या. सो इट वॉज गोइंग ऑन अँड ऑफ. पण 2012 ते 2016 हे 4 वर्ष मला खूप वाईट गेले प्रोफेशनली. आणि मला एवढं नक्की जाणवलं की जेव्हा तुम्ही लाईमलाईट मध्ये नसता किंवा चर्चेमध्ये नसता, जेव्हा तुम्ही कोणी नसता ना, तेव्हा तुम्हाला कोणीच विचारत नाही. ना मीडियावाले विचारतात, ना इंडस्ट्रीवाले विचारतात, ना निर्माते विचारतात. सो ते 4 वर्ष मला खूप कठीण गेले, पण मी कधी खचून नाही गेलो. मी म्हणलो की नाही, माझ्याकडे एक वेपन आहे माझं स्ट्रॉंग, ते म्हणजे हार्डवर्क. आणि ते मी कधी सोडलं नाही निलिमा, ते कधीच नाही सोडलं. ते मी प्रत्येकाला हेच सांगतो की आयुष्यात ना सगळं लिहिलेलं आहे. सगळं, माझे बाबा म्हणायचे की सगळं विधिलिखित असतं, सगळं डेस्टिन्ड असतं. तुम्ही किती हातपाय मारा, पण कष्ट करण्याचे तुमच्या हातात आहे. तर मी कष्ट करत गेलो. आणि आय थिंक ती पावती मला 2018 मध्ये जेव्हा बिग बॉस मी केलं तेव्हा मिळाली. आणि इट चेंज माय लाईफ. लाईक लगेच मी म्हणजे त्या मॅप, आपण म्हणतो ना की ते मॅपवर मी आलो. मला प्रत्येक अवॉर्ड फंक्शनला बोलवायला लागले, प्रत्येक मीडिया पर्सन माझा इंटरव्ह्यू घेत होता, इंडस्ट्रीवाले माझे
माझ्या मेसेजला रिप्लाय करायचे, फोन उचलायचे, जे 4 वर्ष आधी नाही करायचे. आणि सडनली लोकांना तुमच्यावर काम करायचं असतं. सडनली जे निर्माते, दिग्दर्शक ज्यांना तुमच्यावर अजिबातच काम करायचं नसतं, ते तुम्हाला फोन करून विचारतात की अरे आपण काम करूया ना, चल ना यार पुष्की. मग पुष्की पुष्की होता है, उसके पहिले फुसकी होता है. सो सो मी ते अनुभवलं. आणि निलिमा, ऑनेस्टली सांगू, ह्या सगळ्यामुळे ना मी अजून हंबल झालो. ह्या सगळ्यामुळे मी आणखीन ग्राउंडेड झालो. हे ना असं वोलाटाईल आहे. स्टारडम आहे ना, एक वोलाटाईल आहे. असं बबल असतो ना, बबल. त्या बबल मध्ये कुठल्याही ऍक्टरनी राहू नये. ते बबल फुटला ना की कोणी विचारत नाही तुम्हाला. रियालिटी आहे तुमचे घरचे, तुमची फॅमिली, तुमचे लॉयल फॅन्स आणि तुम्ही ऍज अ पर्सन. हे काही नसतं स्टारडम वगैरे की हा तो फक्त सिनेमात काम करतो. पण हे काय आता जे लोक मास ऍटिट्यूड हे करतात, आय पर्सनली फील की आय एम जस्ट अ लकी वन टू बी लाइक्ड बाय पीपल. आय एम जस्ट अ कॉमन मॅन. एक नॉर्मल माणूस आहे मी. आणि का असावा का नॉर्मल माणसाला मास नसावा ना. हे काही नसतं स्टारडम वगैरे. तर सो मला त्यांनी अजून हंबल झालो मी बिग बॉस नंतर. TNT केला, अवॉर्ड मिळालं, वेल्डन बेबी केलं, बरेच एन्डॉर्समेंट केले. त्यांनी प्रेक्षकांची पसंती मिळाली. आणि मग अजून जाणवायला लागलं की हे जर टिकवायचं असेल ना पुष्कर, तर अजून हंबल राहणं गरजेचं आहे, अजून ग्राउंडेड राहणं गरजेचं आहे. आणि डोक्यात हवा न येता काम करायला पाहिजे. इथे एकदा हवा गेली की संपलं. त्यामुळे हे आई वडिलांनी शिकवलेलं आहे. आता पण मला जाणवतं. तर मी जरी पुढच्या काही वर्षात अजून, किंवा आता मी कोणी नाहीये, पण अजून पुढे जर जाऊन मी मोठा झालो, अजून नाव कमवलं, तरीही माझे पाय सतत जमिनीवरच राहतील. आणि मी इनफॅक्ट अजून हंबल होईल. कारण की ते सगळं अनरिअल आहे निलिमा. ते असं बबल सारखं आहे, अनरिअल आहे. की तिकडे गेल्यावर कसं रिएक्ट करावं कळत नाही. त्यामुळे मी तिकडे जात नाही. मी आपलं माझ्या स्पेस मध्ये कम्फर्टेबल आहे. अगदी तू खूप फ्रेंडली आहेस. हे अगदी आपण इतकी वर्ष ओळखतोय हे मला माहितीये. तू नेहमीच जमिनीवरच होतास आणि आहेसच. आणि दॅट्स द बेस्ट क्वालिटी. आणि म्हणूनच तू खूप अजून शिखरं गाठशीलच, यात शंकाच नाही. ते इतकं तू छान सांगितलंस. आता फार कमी जणांना हे सांगायला जमतं, पण मला वाटतं की त्यामागे तो संघर्ष आहे, तो खूप मोठा आहे. आणि तू आता हे सगळं इतकं छान शेअर केलंयस. रिअली. कारण की निलिमा एकच बोलतो, सॉरी मी जास्ती वेळ घेत नाही ना. नाही नाही, नॉट एट ऑल. बोल. मी आता ऑब्झर्व असं केलं ना की इन्स्टा लाईव्ह आहे रे, आता जे आपल्याकडे खूप वेळ. नाही, मी आता ऑब्झर्व असं केलं की बरेच आता जे माझे ज्युनियर्स आहेत किंवा यंग ऍक्टर्स येतात ना, त्यांनी एक सिरियल केली किंवा एक काहीतरी हिट झालं ना की एवढे चेंज होतात ना ते. ऍटिट्यूड येतो, त्यांना वाटतं आपण स्टार झालो. आय फील म्हणून मी हे सारखं सारखं मांडत असतो माझ्या इन्स्टा लाईव्ह सेशन्स मध्ये किंवा इंटरव्ह्यूज मध्ये की आय थिंक हंबल राहणं फार गरजेचं आहे. इव्हन यंगस्टर्स ना, जे आता यंग ऍक्टर्स आहेत, बडिंग ऍक्टर्स आहेत, मला ते जाणवलं. म्हणजे मी काही लोकांबरोबर कामं केली, शोज करतो, इव्हेंट्स करतो, तिकडे मला जाणवलं की ज्या प्रकारे ते सिनियर्सना डिसरिस्पेक्ट करतात किंवा रिस्पेक्ट नाही करत, किंवा जसा त्यांचा एक ओव्हरऑल ऍटिट्यूड की अरे मैंने तो एक सिरियल अभी हिट दिया है, अभी तो मैं स्टार हूँ बॉस. पण ते काय आहे ना, स्टारडम आहे ना, आज तुम्ही स्टार आहात, उद्या झिरो आहात. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल विथ दॅट. तू मोठे मोठे दिग्गज नावं घेतो मी, समजा अमिताभ सर बघ किंवा शाहरुख खान किंवा ऑल दिस बिग, दे आर सो ग्राउंडेड, दे आर सो हंबल. आणि म्हणूनच ते मोठे स्टार आहेत. सो मी हे प्रत्येक ऍस्पायरिंग टॅलेंटना हे सांगत असतो की पहिली गोष्ट तुम्ही हे करा, ग्राउंडेड राहा आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा, बाकी सगळं होत राहील. वा, खरंच खूप मोलाचा सल्ला दिलेला आहेस तू. आणि तो फार महत्वाचा होता. अर्थात या मागे तुझा सगळा संघर्ष होता आणि मग त्यातनं आलेलं हे सगळं चांगल्या अर्थाने शहाणपण होतं, जे तू येस आता येस. आमच्याशी शेअर केलंस. अर्थात आणि दॅट्स युअर क्वालिटी की तू नेहमीच हंबल आणि छान फ्रेंडली असतोस आमच्याशी, सगळ्यांशी, मीडियावाल्यांशी सुद्धा आणि तुझ्या लाडक्या फॅन्ससाठी सुद्धा. सो क्या यार, अब मैं क्या बोलूं, तूने बोलती बंद की. नाही अरे मला पण मजा आली निलिमा. खूप मी खूप कमी लोकांबरोबर मी खूप असं काय म्हणतात, फ्रँक बोलतो किंवा मन मोकळेपणाने बोलतो. सो तुला युआर कसं वन ऑफ वाटलं? देम. आणि
मला खूप मजा आली आणि एकदम स्पष्ट बोलल्यामुळे आणखीन मजा आली. सो आय लव्ड इट. थँक्यू सो मच पुष्कर. खूप छान या गप्पा तर आता आपण सेव्ह करणारच आहोत. IGTV ला तुम्ही पाहणारच आहात. युट्यूबला सुद्धा सगळे पाहू शकता नंतर. सो थँक्यू सो मच पुष्कर आणि खूप खूप शुभेच्छा. पुढचं वर्ष आणि पुढची सगळी वर्ष पण अशीच रॉकिंग जाऊ देत. अँड वी आर वेटिंग फॉर ऑल द एक्साइटिंग प्रोजेक्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो थँक्यू मच निलिमा. थँक्यू. थँक्स अ लॉट. पुष्कर.